सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्यात थेट सामना रंगणार आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी प्रयत्न केले। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या चर्चेनंतरही हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत। दरम्यान धनंजय डिकोळे, रमेश बारसकर, महेश साठे, नागेश अक्कलकोटे आणि जीवन जानकर यांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे निवडणुकीत आता प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत निश्चित झाली आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं सांगितलं। विरोधकांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करू इतकेच नव्हे तर भविष्यात उमेदवारी करण्याचाही विचार ते करणार नाहीत असा दावा त्यांनी केला। विजयाचा आकडा सुद्धा मी सांगेन, फक्त मला 1 दिवसाचा वेळ द्या असं ते म्हणाले। दरम्यान सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी 616 मतदार मतदान करणार असून 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। भाजपचा विजय होऊ नये म्हणून नाही, भाजपचा विजय होणार आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे आणि त्या बाबतीत त्यांचं काहीच मत असायचं कारण नाही। पण आता निवडणूक लागल्यानंतर का लागली, कशी लागली, कुणी लावली या संदर्भात मला वाटतं चर्चा करणं माझ्या दृष्टीने उचित नाही। माझ्या दृष्टीने हेच आहे की ही निवडणूक आता आपण ताकदीनं लढली पाहिजे। आम्ही ताकदीनं लढू आणि मी आज सांगतो की जे मार्जिन असेल ते भविष्यात उमेदवारी करण्याचा विचार करणार नाही अशा पद्धतीचं मार्जिन या निवडणुकीचं राहील। आणि आकडासुद्धा मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला माहिती आहे मी आकडा सांगत असतो, तो आकडा मी सांगेन, फक्त मला 1 दिवसाचा वेळ द्या।